सुप्रभात. उत्सव सावित्रीचा या प्रेरणादायी कार्यक्रमात आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. आज आपण इथे केवळ एक कार्यक्रम साजरा करण्यासाठी जमलेलो नाही, तर न्यायाचा द्वीप प्रज्वलित करणाऱ्या त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. नवीन वर्षाचा पहिला सण सावित्री उत्सव, सावित्रीबाई फुले जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आता मी आपल्या प्रमुख अतिथी, मान्यवर आणि परीक्षकांना विचारपीठावर आसनस्थ होण्याची विनंती करतो. एडीएसओ मॅडम सीमा महाले मॅडम, निर्भय पाटील सर, भरत धोंडे सर, रमाकांत पाटील सर, संजय भोईर सर, रिटायर्ड PSI मुंबई शाखा. प्रेक्षकांचा परिचय करून देण्यासाठी आणि मान्यवरांचे स्वागत करून देण्यासाठी मी राजेश गायकवाड सर, पालघर सेवा फाउंडेशनचे सचिव यांना विनंती करतो. सर्वांना नमस्कार. आजचा दिवस क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती उत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज साजरा होतोय. क्रांती ज्योती म्हणून त्यांना संबोधलं जातं. भारतातल्या सगळ्यात पहिल्या शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुलेंचं नाव घेतलं जातं. स्त्री शिक्षणाचा खरा जो पाया रचला तो सावित्रीबाईंनीच. आज सावित्रीबाईंनी जर स्त्रियांना शिक्षण सुरू केलं नसतं तर आज आपल्या या हॉलमध्ये बसलेल्या महिला आपल्याला दिसल्या नसत्या. कदाचित त्या चूल आणि मूलमध्येच बिझी असत्या, परंतु सावित्रीबाईंची ही कमाल आहे. सावित्रीबाईंचं हे मोठं योगदान आहे की आज स्त्रिया आज पुरुषांच्या बरोबरीने आज सर्व समाजामध्ये वावरत आहेत. अगदी राष्ट्रपती, पंतप्रधान पदापर्यंत पोचलेले आहेत. तर आज या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी करताना सावित्रीबाईंची विचारांची ज्योत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये उजळत राहावी, त्यांच्या मनातील सामाजिक जाणीव व विचारांना शब्दरूप मिळावं, या उद्देशाने पालघर सेवा फाउंडेशन, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन आणि मराठी विभाग व वक्तृत्व मंडळ सोनोपंत दांडेकर महाविद्यालय पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने हा सावित्रीबाई फुलेंचा जयंती उत्सव आज इथे साजरा होतोय. आणि हा एक उपक्रम आहे ज्या उपक्रमाच्या माध्यमातून निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा या संस्थेने आज आयोजित केलेल्या आहेत. आपल्या कार्यक्रमाचे परीक्षक इथे आलेले आहेत. माननीय छबिलदासजी गायकवाड यांना मी मंचावर आमंत्रित करतो की त्यांनी कृपया मंचावर यायचं आहे. आपल्या स्पर्धा या दोन प्रकारांमध्ये विभागलेल्या आहेत, एक निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा. निबंध स्पर्धेसाठी 3 परीक्षकांनी काम पाहिलेलं आहे. त्यामध्ये एक आहे प्राध्यापक विद्या पाटील. माननीय प्राध्यापक विद्या पाटील हे आज येऊ शकलेले नाही कार्यक्रमाला, परंतु निबंध स्पर्धेचं परीक्षण त्यांनी केलेलं आहे. पाटील मॅडम या रुपारेल कॉलेजच्या, माटुंग्याला जे रुपारेल कॉलेज आहे त्या कॉलेजच्या व्हाईस प्रिन्सिपल म्हणून ते निवृत्त झालेले आहेत. 5 वर्ष ते व्हाईस प्रिन्सिपल होत्या. अनेक शाळांमध्ये हसत खेळत विज्ञान या उपक्रमांतर्गत विज्ञान प्रसाराचं त्यांनी काम पाहिलेलं आहे. अगदी उच्च विभूषित अशा मॅडम आपल्याला परीक्षणासाठी लाभलेले आहेत. त्यानंतर माननीय छबिलदासजी गायकवाड हे BSNL मध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून निवृत्त झालेले आहेत. पालघर जिल्ह्याचे माजी लोकपाल आहेत. संविधान प्रचारक म्हणून महाराष्ट्रामध्ये ते काम करत आहेत आणि त्यांना 2015 मध्ये भारत संचार सेवा पदक या राष्ट्रीय पुरस्काराने ते सन्मानित आहेत. त्यांनीही निबंध स्पर्धेसाठी परीक्षणाचं काम पाहिलेलं आहे. त्यानंतर ॲडव्होकेट ऋषिकेश सावंत, डायरेक्टर एज्युस्मार्ट CBSE स्कूल वाडा या संस्थेचे ते डायरेक्टर आहेत. फुले शाहू आंबेडकरी विचारधाराचे प्रचारक व सामाजिक जनजागृती करण्याचं ते काम करत आहेत. शब्दमशालचे जिल्हास्तरीय आदर्श युवा कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनेकडून त्यांना गौरवपत्र व सन्मानपत्र
मिळालेला आहे. काही कारणास्तव ते आज इथे येऊ शकलेले नाही आहेत, परंतु निबंध स्पर्धेचं परीक्षण त्यांनी केलेलं आहे. आमच्या संस्थेचे पालघर सेवा फाउंडेशनचे उपाध्यक्ष माननीय लवकर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना कृपया मी विनंती करतो त्यांनी मंचावर यायचं आहे. असे निबंध स्पर्धेसाठी लाभलेले तिन्ही परीक्षक अत्यंत उच्च विभूषित असे आपल्याला परीक्षक लाभलेले आहेत आणि निस्वार्थ भावनेने त्यांनी कुठलंही मानधन आमच्याकडनं न घेता परीक्षण केलेलं आहे आणि खूप उत्कृष्ट परीक्षण केलेलं आहे. रिझल्ट जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला लक्षात येईलच. त्यानंतर वक्तृत्व स्पर्धेसाठी आम्हाला जे परीक्षक लाभलेले आहेत त्यामध्ये एक आहेत माननीय निर्भय पाटील सर, जे आता मंचावर उपस्थित आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे फोटोग्राफर आहेत. भारत देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते सलग 3 वेळा त्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे. जोरदार टाळ्या वाजवा. इंग्लंडमधील ARPS ही पदवी देऊन त्यांना गौरवण्यात आलेले आहे. उत्तम वाचक आणि अभ्यासक, शिवाय स्वतःच्या घरी हजारो पुस्तकांची लायब्ररी त्यांनी केलेली आहे. असे परीक्षक आपल्याला लाभलेले आहेत. यानंतर आहेत माननीय भरत धोंडे सर, हे CA आहेत. तुम्हाला माहिती आहे CA ची परीक्षा देताना किती टर्म्स परीक्षा द्यावी लागते. अनेक CA जे झालेले आहेत ते 2-3 वेळा परीक्षा देऊन पास होत नाहीत, परंतु धोंडे सरांनी पहिल्याच प्रयत्नामध्ये CA ची परीक्षा पास झाले आणि कुठल्याही प्रकारचं ॲडिशनल क्लासेस किंवा ट्युशन न लावता ते उत्तीर्ण झालेले आहेत. तसेच फॉरेन्सिक अकाउंटिंग आणि फ्रॉड डिटेक्शन आणि मनी लॉन्ड्रिंग लॉ हा अभ्यासक्रम देशभरामध्ये त्यांनी 40 ते 45 ठिकाणी स्वतः शिकवलेला आहे. वाचनाची आवड असलेले आणि शेकडो पुस्तके त्यांच्या संग्रहात ठेवणारे धोंडे सर आपल्याकडे इथे उपस्थित आहेत. ते याच महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत आणि ते आपल्याला वक्तृत्व स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून लाभलेले आहेत. या सर्व परीक्षकांचं मी पुनश्च एकदा स्वागत करतो आणि त्यांचे आभारी मानतो. पाहुण्यांचं स्वागत हे आलंच. पाहुण्यांचं स्वागत आलं की शब्दसुमनाने तर स्वागत होतच, परंतु आज सावित्रीबाईंची जयंती असल्यामुळे आम्ही शिक्षणाचा प्रसार करतोय. सावित्रीबाईंचे विचार हे घराघरात पोचले पाहिजे. सावित्रीबाईंनी जे ज्ञान आपल्याला दिलेलं आहे ते घराघरामध्ये विचारांच्या स्वरूपाने पोचलं पाहिजे. म्हणून पाहुण्यांचं स्वागत करताना आम्ही पुस्तक रूपाने त्यांचं स्वागत करू इच्छितो. माननीय निर्भय पाटील सरांचं स्वागत आमच्या संस्थेचे खजिनदार शीतल मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं पुस्तक देऊन स्वागत करायचे. त्यानंतर माननीय भरत धोंडे सरांचंही स्वागत. अण्णा कळसकर सरांना विनंती करतो त्यांनी जरा मंचावर यायचंय आणि भरत धोंडे सरांना पुस्तक देऊन त्यांचं स्वागत करायचंय. मनीषजी तांबोळे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी छबिलदास गायकवाड सरांचं पुस्तक देऊन स्वागत करायचं. विद्याधर ठाकूर सर यांना विनंती करतो त्यांनी कृपया मंचावर येऊन सीमा महाले मॅडम यांचं पुस्तक देऊन स्वागत करायचंय. इथे सर्व मान्यवर उपस्थित आहेत. सर्वांचं आम्ही इथे स्वागत केलेलं आहे. काही जे पाहुणे आमचे बसलेले आहेत ते आमच्या संस्थेचेच आहेत, त्यामुळे सर्वांचं शब्दसुमनाने इथे स्वागत करतो. आलेले सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो की तुम्ही या स्पर्धेमध्ये खूप सुंदर असं तुमचं जे सादरीकरण तुम्ही कराल. स्पर्धेमध्ये यश आणि अपयश हे आपल्या हातात नसतं, फक्त आपण प्रयत्न करायचे असतात आणि तुम्ही नक्कीच प्रयत्न करतील. ज्याला यश मिळालं त्यांचं तर अभिनंदन असेलच, पण ज्यांना अपयश मिळालं त्यांनी कुठेही खचून जायचं नाहीये, कारण अपयश ही यशाची पहिली पायरी असते आणि यातूनच आपण शिकून पुढे जातो. तर पुढील जे कार्यक्रम आहे ते पुढे कंटिन्यू करण्यासाठी मी मन तांबोळे यांना पुन्हा विनंती करतो की त्यांनी हा कार्यक्रम पुढे चालवो. धन्यवाद.